न डॅनीनं ऐकली वाटते मा बायकोची बडबड ऐकली वाटते. ही सायाची माई बायको चुप नाही राहत ना. सांगा आता त्याला वाईट वाटलं असेल की नाही की मला लेकरू वज झालं बा, हे वागवत नाहीत मला लेकराली. आता हिनं वागवलं असतं तर काय फरक पडला असता, घरीच तर असते माई बायको. हा साया ही बाई होणार हात जोडा रे गळ्या. हा सांगा आता गैरसमज झाला की नाही ते यार. त्यानं सारं ऐकलं असेल, मला बोलली माई बायको होतं डॅनीले. तू ठाण्या खरकोटीची काढतो ना बायकोची. आता अगं इकडे येव तू, इकडे येव तू, लवकर ये इकडे, सांगून राहिलो तुला. इकडे येव तू, लवकर ये, तू सांगून राहिलो, लवकर ये मुकड्याने ये लवकर. चाल ही नाटकं करते, मग आमचे संबंध वाईट करते काय तू? तोड्यानं गेल्या रे डंगऱ्या, काय जोर आला शिंबर आता. इकडे येव काय म्हणते आता, सांगा ना काय म्हणणार. काय लावला एवढा जोर जोरानं आवाज कर ना. ते मग मी ना दाखे सांगितलं बघरू नको तो बाहेर बाय डॅनी मा दोस्त. हा वगारणं चालूच तू. त्यानं ऐकलं गेला तो वापस. त्याला राग नशीन आला काय बिनला जे. आता बोंबलती नव्हतं गेल्यावर. मोठं फडफड करता. हा काय वा बोलून राहिले तुम्ही मला. हा मजा तो करीन, लेकरं तो पैदा करीन आणि वागवायला का मी याव काठी. हा गावात कोणीच नाही दिसलं काय, मी साव काय, मीनच घ्या का उरा पोटावरती लेकरू. वागवलं ना लोक. हा वागवलं की नाही, मग काय मी का जिंदगीभर वागू का त्याला आता. तुम्ही तर म्हणसान की बस मग आता हे लेकरू वागतच बस तू. कुठेच नको जाऊ, काहीच नको करू, बायाजवळ बी बसू नको. हे लेकरालीच घेऊन बा काही लावली नाही रा. शिल्लक चालू नको तू, कांते शिल्लक चालू नको. तू कंबरला मोडीन मी. आपल्याला चालत नाही शिल्लक म्हणा. तुला माहित नाही आपला दणका कसा आहे तर अगोपणा उन्हाळली असतं. शिल्लक भाद्रद काही नका बोलत जाऊ. आता तो आला आठी तर काही राऊंड दाटला तुमच्या अंगात. तो आला त्याला जोर येते का तुम्हाला बोललेली. तो आला त्याला जोर येते काय. त्यानं काय केलं आपल्यासाठी, आपण करा त्याच्यासाठी एवढं तर काय घेऊन खाल्ले का काही आपण. तर मग बापा तो मित्र आहे माय, त्याला खराब वाटलं शिन हे. ते लेकर पैदा करायच्या हक्ती नाही वाटलं का त्याला काही. त्याला खराब नाही वाटलं का मग. या वयात कसे लेकर पैदा करा. हे लेकरू आपण कोणाच्या भरोशावर सोडा, मग कोण वागवून आपल्या लेकराला हे चिंता नव्हती का त्याला मग. फक्त लेकरू पाहिजे होतं त्याला. लेकरू वागवणं म्हणा घे ना आता मग. जास्त शिल्लक चालून राहिली, जास्त शिल्लक चालून राहिली तू. मा म्हटलं ऐकून नाही राहिली तू, जास्त झाली वाटतं तू. चुपचाप राहा. तुला सांगतो मी सांगेन तसं काम करायचं. नवरा की काय मी अगोपणा उरली असतं. त्या अजिबात बोलायचं नाही. मी काही बोलली की बाबा शिल्लक चालतो मग. हो ना तुम्ही त्याच्या जिकून बाजू घ्या ना. तो लय बाबा तुमचा घरचा आहे ना, मी लय दूरची झाली आता. हो बरोबर आहे ना तुमचं, घ्या बोलून. पण झालं तपासून ऐकूनच राहिले ना या डंगऱ्याचा. पण तरी अजून काही हे नाही जात. पासून त्रास देणं चालू आहे या डंगऱ्याचा. आता अजूनही बंद नाही त्रास देणं. घेतेच मला दाबून जरा. तिला त्रास देतो मी. त्रास खरं बोललं की तू मिरच्या सांगतात आई दी खाणी जे काम करणं तर जीव आहे रे. ते लेकरू वागवलं असतं तर काय काय. आणि तुला काय धंदा आहे घरी. काय धंदा. घरी किराणा आणून राहिलो, भाजीपाला आणतो, गहू आणतो, ज्वारी आणतो. आई तर खाऊन राहिली बसून राहिली. कुठे काय कामाला चालली का तू. लेकरू वागवलं असतं बिघडलं असतं का. मी आणून राहिलो ना तरी. आई तर खाऊन राहिली. आई तर तुमचे कपडे धुणं, तुमचा स्वयंपाक करणे का फुकटात आहे काय. फुकटात आहे का हे सगळं करून राहिली तुमचं. मोठे माय खाणं काढून राहिली. आई तर खाऊन राहिली. तर नवरे हे असेच असतात. बायले आई तर खाऊन राहिली. कोणता आई तर खाऊन राहिली करून राहिली. तुमच्या सगळ्या घरादाराचं सगळं करून राहिली ना तरी नाव नाही. शिल्लक बोलून राहिली घडे. हिले कोंबडल्या लाता पाहिजे. वळ वर घरात आता चाल सायाशी जाईचा बोजट कर लेखाची. जास्त टंग टंग करून राहिली. चाल बरं तू घरात चाल बरं. चाल घरात चाल लवकर चाल. तू सांगून राहिलो. लवकर चाल. जे काही बोलायचं ते अटी बोला ना. अटी बोला ना. काय आहे तर घरात काय नेऊन राहिले मला. घरात काय घरात सर्वच काही आहे. तू चाल घरात. काय तमाशा करू. चाल ना तू घरात चाल ना. दाखव ना. तू पाठ सय करून राहिली ना. मग पुढे चालून राहिली का तू. म्हटलं ऐकत नाही का तू. शिल्लक झाली आहे की बाहेर बसतो ना तू. तू डंगरी झाली पण आता शिल्लक होऊन राहिली तू. तुही पाठ मोकळी केली नाही ना. मी लई दिवसात तुला दणकी बसली नाहीत ना म्हणून तू वय करून राहिली. चाल घरात चालू सांगून राहिलो. चालू नका तुम्ही. तुम्हाला सांगून राहिली मी. त्या डॅनेच्या पायी आपल्या घरात भांडणं लागून राहिले. सांगून राहिली मी. त्याच्या पायी मला तुम्ही बोलू नका काही. सांगून राहिली मी. त्या लेकरा पायी आहे की नाही हे सगळं. तुम्ही लेकरा पायी बोलून राहिले की नाही मला. सांगून राहिली बरं मी. आता हे बंद करा तुम्ही. आता त्याची बाजू घेणं बंद करा. तू शिल्लकच असणं जास्त पहिल्यापासून मला हळूहळू महाराज झाली. तुले कसं झपकी झाली की नाही चांगली सरळ राहायचं तू. नाही तर तू तर हेकुडी चालतं. थांब तू त्या पिशारच काढ तुम्ही. थांब आली तू दिवस भर दादा. हा ना असं मी काही बोलली की मारणं झोडलं. याच्याशिवाय काय येऊन राहिलं तुम्हाला. मारलं की बसली हे चूप. बस एवढंच आहे ना तुमचं. चाल तू मोकड्या घरात चाल लवकर. अशी झोडतो सायाशी मम्मी चाल. म्हटलं ऐकत नाही शिल्लक कोणाची. काय भादरव आता चाल ना कमला तयारी कर ना तू.
अशी काय अशी मरेलवाणी राहून राहिली तू? हा, टेन्शन नको घेऊ, चांगली टेन्शन फ्री राह, तुला सांगतो मी. हा, आणि संड राह चांगली. हा, चाल बरं, चाल मेकअप करून घे, मेकअप वाली गेलाय आणि तो ड्रेस आणला, मी तो ड्रेस घालून घे. काही इच्छाच नाही ना, माझी इच्छाच नाही ना काही करायला. सगळी इच्छा मेली ना माई. माझा जीव सगळा लेकरात आहे ना, सगळं लेकरात आहे माझा जीव. मी सगळी मेल्यासारखी झाली आता लेकराशिवाय. हो, त्या सोडेल तोंड्या लेकराचा काली नाव घेतं, मा मूड काल खराब करतो, घेणं ना देणं. मूडची अशी तशीच करतो बा तू. चाल ना ती मेकअप वाली बोलायला म्या. चाल लवकर, कपडे गिपडे घालून घे, मेकअप करून घे, आपल्याला जाणं आहे ना एका ठिकाणी. मी कुठेच येत नाही बाबा, मी कुठेच येत नाही ना. तुम्हाला सांगून राहिली मी, मला फोर्स करू नका तुम्ही. अटी चाल की तटी चालेल, हे घाल ते कर, असं मी काहीच करत नाही. सांगून राहिली मी. माझी जीव सगळं मला लेकरात आहे. मला लेकरू कुठे यायची, तुम्ही ना मला रस्त्यावर टाकून द्यायला लावलं माझ्या लेकरू. ऐकणं पार्टी ठेल आहे ना, चांगली जमके आहे ना पार्टी. चांगली तू चांगली दिसली बाई, हिरोईन सारखी. मला शोभली पाहिजे की नाही तू? सांग बा, अशी मरेल सारखी नको, खुश राह एकदम. लेकरू काय एक सांगून 10 लेकरं होती ना, काय टेन्शन घेऊन राहिली तू? एखादा काय टेन्शन घेतो? चाल मोकड्यानं, गेलं ते. पार्टी घाला ते चुल्यात. मला सांगू नका त्या पार्टीचं. सांगून राहिली मी तुम्हाला, जटी जाण्याची तटी जा, पण मला म्हणू नका चाल बनवून. तुला सांगू राहिलो मी, माणूस किती ऐकत जाय तुम्हाला म्हटलं. अशा ओळू नका मारत जाऊ मला. हा, आली तू आता माझ्यासोबत आहेस ना तू, मग मी सांगेन तसं कर ना आता. हा, चाल नको मोकड्यानं, चाल. त्या लेकरां फेकरांना नको लागू. चाल बरं, घाल बरं कपडे. चाल, ते मेकअप आली बसेल आहे ना, तिला 2,500 दिले ना मी मेकअप करायचे. हा, तुला हिरोईन होणं नाही काय? सांग बा, तू पिक्चर मध्ये काम देतो ना तुला, चाल ना. तुम्ही खोटं नका बोलू बा माझ्यासोबत. आता या वयात कोणती हिरोईन होईन मी बापा? डंगरी हिरोईन असते का कुठे? काही बोलून राहिले तुम्ही? कुठे बोलून राहिले माझ्यासोबत? कमली, मी काले खोटा बोलू? मला तुला आवडतं, चांगला मेकअप केला की तुला सांगतो मी. असं म्हणजे खूपच मला छानच वाटते ना मला. मामन असं होते ना मग. चालणं लय म्हणजे लय जबरदस्त दिसतं तू. ॲटमच दिसतं ना मेकअप केला की. कपडे घातले तर चालणं मस्त कोट आणला ना मी. चालणं तू ते कपडे तर घालतो, पाहिजे कशी दिसतं शेक्षित. त्या सेक्शन फेक्शन त्या लक्ष काही दिशाचं घेणं नाही. मला मी अशी दिसली चालते हेंबाडी मेबाडी सांगून राहिले. मला कुठेच नाही जा वाटत. माझी इच्छा नाही ना होते. मी काहून मला फोर्स करून राहिले? मी कुठेच नाही यात. पण मग मामूळ नाही होत ना तू. आता विचार करत जाय हो जराशी. काऊन अशी कमले, अशी काऊन करतो बा तू? डार्लिंग, कमला डार्लिंग, अशी करू नको ना. चाल ना तू, चालतं सही. ते मेकअपवाली आली ना. तुम्ही जा ना. काय म्हणून राहिले मला? धाव चाल 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 चाल. मी म्हणून राहिली तुम्हाला, मी येत नाही. किती खेप सांगा लागते तुम्हाला? जरा ऐकत जा ना माया. तुमचं ऐकत जाऊ का मी कधी बी? बरं, नको ऐकू तू, नको ऐकू. चाल, मी चाललो, नको ऐकू तू. माझी खरखरी गोष्ट घेऊनच नाही राहील. थांबतो अटीच पार्टी बोलवतो ना मी आता. ते 2-3 जण बोलवतो अटीच. इकून टाकतो 6 गेले. पैसा तरी येईन माझा. नाही तसे काय करू रे? अरे गावाचे ढोपरेल हे काय काम आहे रे काही? त्या डंगराचा काही ना काही पिल्यानंच आहे ना. काही ना काही आहे म्हणून असतं मला जास्त फोर्स करू राहिला ना. हे घाल ते घाल. आणि पार्लरवाली आणली तुला, मेकअपवाली आणली. काही ना काही झोल आहेच नाही. आता मी चाकुरीवर चाकच नाही बसू देत ना. यानं मला लेकराला टाकायला लावलं ना. थांब रे तू आता. काय गळा झाबरू, काय हळूहळू पाहून राहिला रे? लेकरासाठी दूध मागेल का तो बुडा? काय लेका हे पाप कुठे फेडशी नापून? असं चालते का लेका? नाही ना, लेकरू आहे रे, महिना भरायचं लेका. गिलास भर दूध दिलं असतं काय बिघडलं असतं बाबा? आहे ना आपल्याजवळ. कुत्रे पेतात लेका, ते तर लेकरू आहे रे लाईन. तुम्ही ऐका जाणं, शांताराम भाऊ राजा त्या बुड्या डंगराला हिसकी घेऊ द्या ना. त्यानं मला विचार नाही केला आणि लेकरू पैदा केलं ना. मग आता कसं वागू द्या ना झाले? मी दूध नाही देऊ देणार सांगू राहिलो. तुम्ही जर दूध दिलं की तुमच्या म्हशी पाहत नाही, गाई पाहत नाही. काय बोलून राहिला लेका लहान लेकर सारखं? ऐका माणूस की सोडून गोष्ट आहे ना लेका. काय माणूस आहेस तू? मी बोलून राहिलो तेच बरोबर आहे. तुम्हाला सांगतो मग आबाले या वयामध्ये ऐश करणं चालते. कसं नाचते ऐश करते. या वयात लेकरू पैदा केलं मग अगोदर येते काय त्याले? वागून घेईन काय मग आबा? त्या डंगऱ्या नांदीच नका लागू तुम्ही. बरोबर आहे म्हणतो बा, मला तर पटत नाही गळा हे. पण आता काय बा तू ओढून पाहून राहिला का बी? जाऊ दे ना, गिलास भर दूध काय बिघडते आपलं? इकडे कुत्रे पिऊन राहिले ना. जाऊ दे तुम्ही गिलास भर दूध त्या लेकराले. मी देत नाही तुम्हाला सांगून राहिलो. तुम्ही जर दूध देसान त्या बुड्याले त्या लेकराले तर मी अजिबात येणार नाही. तुम्हाला पाहा लागतील या गायन म्हशी. शांता मावशीली सांगून दे तुम्ही. अजिबात तुमचं ना आपलं मुडलं. तुमचं तुम्ही पान, आम्ही पाहतो. मला काही गरज नाही. चाललो मग मी. सळून नको पाहू ना. तुला माहित आहे तुझ्याशिवाय मा भागत नाही आणि माझ्याशिवाय तुझ्या भागत नाही. म्हणून तू आता आवडून पाहून राहिला. बरं बापा, नाही देत, जाऊ दे. त्या मतानं बापा. भाऊ ओढून पाहायचं नाही ना. त्या डंगऱ्याला झटके घेऊ द्या, लडकून देऊ द्या चांगला.
काय समजलं पाहिजे लेकरं कसे पैदा करायला लागतात या वयामध्ये. मा लग्न राहिलं करायचं आणि त्या डोंगरानं झमकून घेतलं, लेकरू पैदा केलं, डोंगरी गेली, बुडी गेली पोट. सांगा किती नाटकं. या बाय शोभते का त्या बुड्याले? मला तोंडाखाल जागा ठेवली त्या डोंगऱ्यानं. गड्या त्या बुड्याच्यानं अनाधानाच्या झाला. आता काय, आता त्याला काय करशील बरं झाल्यावर? तेच ते टिपूर गाजून राहिला चुबी झाली चूक. करणं माप गड्या त्या बुड्याने कुठे दात खाऊन राहिला त्या बुड्या. जरा भाऊ अशी चूक नसती, हे जाणून करेल आहे चूक. मी 100 खेप सांगितलं होतं त्या बुड्याला अशी रिकामे धंदे करू नका, तुम्हाला कोण्या गोष्टी कमी असेल तर मी पुरी करतो. पण त्या बुड्यानं ऐकलं का? माय बुडी आणली घरी, तिले दिवस राहिले, लेकरू झालं. माई राहिली का काही 5-25 खेड्यात? मला कोणी पोरगी द्यायला तयार नाही, हुंगत नाही कोणी. मला 2 बाहेर आले. मी म्हटलं बा मी आहे लग्नाचा, तर ते म्हणतात ते आव्हानं लग्न करेल आहे बाबा. तुझी काय इज्जत आहे असे म्हणून आलो, मला पोरगी द्यायला कोणी तयार नाही. तुझ्या लग्नाचा काही टेन्शन घेऊ नको, मी येतो तुझे लग्न करून घे. लग्न मोठा करून राहिला, तू लग्न होत नाही म्हणतं. लग्न होते तुझ्या कामाधंद्याचा पोरगा, साऱ्या गोष्टी करून कोण ना पोरगी दे बे तुले. जरा भाऊ देत नाही ना कोणी, मला हुंगत नाही ना राजा. या डोंगऱ्यान सारा पचका करून टाकेल आणि तुम्ही म्हणता देते मला पोरगी. तुमची पोरगी देता का मला? तुम्ही तरी देता का? हो तर म्हणत नाही गड्या, हो तर म्हणत नाही. मी घरी गेल्यावर सांगतो तुला काय आहे तर. तुझ्या बजेट जमवतो मी, काही टेन्शन घेऊ नको तू. जमवतो तुझ्या बजेट जाय ना मग. हेला का म्हण, असंच काम आहे ना. जो तो म्हणते हो तर म्हणत नाही पण जमत होती. जो तो कोणी मी म्हणते का आतलं हो तर म्हणत नाही पण जमत. कोणी माझ्यासाठी करायला तयार झालेलं माहीत. याचा आवाज एवढा फैली चावट आहे. नातू किती चावट असेल लोकांना ते वाटते ना. पण मी राजा चावट नाही, मी कोणा पोरीकडे पाहत नाही, काही नाही. आपलं काही नाही बा. मग आबा आता चावटाचं मी काय करू? फैली आहे साऱ्या गावात. आता तू आता विचार करू नको जास्त. चाल बरं चारा कुटार करू, मग मी पाहतो काय त्या लग्नाचा. तर हो लग्नाचा विषय म्हणून टाका, मुझ्याच राय नाही मुली. चला आणि कुकड्या रे गड्या आलतो गड्या मी इकडे. आपल्या गड्या कसं पोराला दूध पाहिजे गड्या, दूध पाहिजे ना. एखादी गाय माय पाहणार रे, नाही तुमच्या घरी आहे गाय तर दूध देत जाण गड्या गिलास एक भर. गडे हो 20 रुपये पाव असेल तर बा मी 30 रुपये पावचे पैसे देतो तुम्हाला. पण कसं मला लेकराला दूध द्या गड, गिलास भर दूध द्या. मा घरची तर गाय आटली गड्या, दूधच नाही तुले तर पैसा विषय नाही, तसंच दिलं असतं. लेकरासाठी काय आहे बे, तू तर आपला दोस्तच आहेत की नाही. मुंशीराम तुझ्या घरी आहे ना रे गाय, दुधाची गाय आहे. मी पाहिलं बा लाईन वासरू येता. अरे देणं येणार एखादा गिलास दूध, एकच टाइम देणं बा, 2 टाइम नाही ना. वा माझी बायको बोलते ना, नाहीच म्हणते ना. मा बापा या घरची गाय म्हणते ते, तुम्ही दूध कसे वाटून राहिले तिले तर खायला कमी वरते बाबा, फराळ वरते माझी बायको. दही काय, ताक काय, लोणी काय सांगा मलाच तर भेटत नाही राजा. माझी तर अवघड परिस्थिती आहे बा. तुही बी गुंडी अटकली, तुही नाहीच म्हणून राहिला. बा सरळ तर कोणी नाहीच म्हणत नाही बापा, बायकोले दाढी टाकते. काय गड देणं नाही तर डायरेक्ट नाही म्हणा. बुडू बा तसं नाही ना. पण ते कसं आता बायकोच्या मायाची बापानं दिलाय काय, आता ते तिच्या म्हटलं ऐका लागेल ना. आपण नका पैसे खर्च करेल तर गायसाठी. बरोबर काही सांगू नको रे गड्या. एवढा काय झामझाम माशा मारून राहिला बे. पावडरचं दूध आणणं मेडिकलवर भेटते ना, 200-300 रुपये डबा भेटते. काय हप्त्याला लागेल एखादा डबा. काय मागे पुढे पोहणारा नाही आली त्याला मागून राहिला दूध देता का मेडिकल का भांडले गाले का बाबा. ते जर पैसे असते एवढे माझं हप्त्याचा 250-300 डबा खाऊ घालायचे तर मी काल दूध पाहिलं असतं, मेडिकलवर गेलो असतो. पैसे नाहीत ना, हेच तर निराधार बजेट चालू आहे. पैसे नाही लेकरच पैदा करा फक्त, सारा कोचमच करा, दुसरं काही नाही. काले माव गुन्हा करा, पहिले विचार करायला होता. जंगबाई जंगन बोखरा तंगा आपण लेकरू काल पैदा होऊ द्या. पहिले समजलं नाही, आता गया देऊन राहिले तर पैसा नाही माझं, मागा यायला त्याला भीक. मुंशीराम असं बोलता आल्या तोंडा पदा लागते, तोंड ठेसा लागते. तुम्हाला सांगतो या गोबाई डोंगर पुरा फैली हे चावडा बुडा. हो देऊ नका पण बोलू नका रे, बोलू नका ना. माहित आहे मला तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं तर. समजलं मला ते काय आता. जे मला लेकराला दूध नाही देऊन राहिले, दूध आणि गेलं की बोलतात असं तसं. सांगा आता हितभर लेकरानं काय केलं. याच्या घरी दुधाची गंगा वाहून राहिली, पण घोडघोड दूध नाही देऊन राहिली. पाहिजे मी गाय शिकत आणतो आता, झाट माशी जे होईन ते होईन. एक विकतो पण आता बरोबरी तर करतोच मी. कोणाची ठसन नाही गाय ऐकायला पुरवत रे बा. ह्याच्या शेंडीत पाहिले का मुंशीराम असं डायरेक्ट बोलत असतात. काय त्याला राग आला असेल तर
येऊ देणार राहणार असेल तर हा काय डोंगरे मागायला जायला लागते का गेलो बी तर इटेला काही देत नाही की हे हा आता मोठा गेलो गरज पडली तर येऊन राहायला आणि आपणच गेलो ते जरी असं आहे का तसं आहे का शिल्लक भाजरला असता हा साऱ्या गावाचा कोणोड नसते बामण शिराम तो काय त्याच्यासाठी मागत होता का दूध लेकाल हितभर लेकरासाठी मागत होता तो घरी गाय जंदेला आणि खरंच देणं त्याला गिलास भर दूध हा जाऊ दे ना लेकाचं असं समजा कुत्रेलेच पाजलं आपण हा तसंही तुझी बायको 2-3 कुत्रेला टाकते बा माजराला टाकते दूध हा मग आता लेकरानं काय वाईट झालं काय कुठे बा माझी बायको साऱ्या गावाच्या कुत्रेला पाहिजे दूध माजराला पाहिजे पण त्याच्या लेकराला नाही पाजत हा कोणाचं आहे कोणाचं नाही हे बीज जसे लेकरू हा आणलं मोठं गावामध्ये काय किती शोक आहे डोंगराले या बायात लेकरं पैदा करायचा का मुन्शीराम जिता जीव आहे ना तू असा बोलून राहिला का खायले का ही माझ्या घरी असतं का दूध तर म्या दिलं असतं खाली चाटा मारून राहिले माझ्या घरी असतं दूध तर दिलं असतं असं सांगा ना पुढे देत नाही म्हणून घोडघोड दूध हा तुमची इथं गाय जण दिलाय आताच तो जणली मागं आटली का काही सांगता ना फेकता आटीचा हा तुम्हाला देणं नाही मला सांगता तुम्ही दे गळ्या दिले दूध त्या डोंगऱ्याले नाही ना माही गाय जास्त दूध नाही देत ना जास्त दूध दिलं असतं दिलं असतं म्या माही गाय गिलास भरत दूध देते ना फक्त आता आम्ही चहा प्यावा त्याच्यामध्ये की यायला द्या असं आहे ना ते नाही असं सांगा काय चहाचं नाव नका करू हा तुम्हाला देणं नाही मला देणं फालतू काल झिज पेटा चला मोडा पेटारा चाल बाप्पा चाल काही बोलायला पुरत नाही आता यायच्या हा बाबू लढू नाही ना पप्पा मी तुझ्या पप्पा हो डॅनी तुझ्या पप्पा नाही मी आहो तुझ्या पप्पा हो तुम्हा पोलगात माझा दिसत अहो लढू नाही आता हात हाच 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 काय बोलत रे काय बोलत उनून घालत ओ पिंट्या ओ गोंद्या माया गोंद्या हो आता कलू नाही हो हो लागी तुले भूक लागी हो मोठे पप्पा गेले ना मोठे पप्पा गेले दूध आणायले हो दूध आणता मोठे पप्पा हो बाबू हो हो ललू नाही ना बाबू ललू नाही पोरगी लढून राहिलं रे बापा कसं काय करा हा काय करा आता कसं करा माणसानं सांगा आता देवा काहीतरी रस्ता दाखवू बापा रस्ता दाखवू काहीतरी काय झालं बाबू बोद्या काय झालं लढू नको ना काकान चिमटा घेतला का तुले चिमटा घेतला का काकानं बुडवा काय दुधाची लाईन आणलं का दूध आज काय दूध रे बाबा कोणी द्यायला तयार नाही गावामध्ये कोणी म्हणते माझी म्हैस आटलीन कोणी म्हणते माझी गाय आटलीन कोणी म्हणते माझ्या बायकोच्या हाती आहे मी काही देत नाही काय करा काही सुसून नाही राहिलं बाबा एक जण उभं करायला तयार नाही बोले दूध द्यायला तयार नाही लेकरायला काय बुडवा मग आता कसं बाबा काय पाचसान आता याने काय पाचसान कसं हो बाबा बुडे बाबा मग आता पोरगा किती लोळून राहिला बाबा तेच तर टेन्शन पडलं गळा काय करा काय नाही तुझ्या जो काही पैसे आहेत का काय याजान दे लागलंच तुम्हाला गाय आणू एखादी 5-10 हजाराची एखादी गाय घेऊन येऊ दुधात तरी बस हे होऊन जाईन ना काय राजा बुडवा उघड्यापाशी जोगळा गेला सारी रात हिवाने मेला पैसे तर लई द्या वाटतात म्हणले काही घ्या वाटते या पोराले पण आता काय करू पैसेच नाहीत बा आता काय गळा तूही भुई फुकून निजेलास माझ्यासारखंच काम आहे बाबा तुझं लेकरू पैदा करायला सुख केला पुन्हा पण कसं पालन पोषण लय अवघड आहे रे बा आता कसं करशील उख्याले पैसे मागितले असते त्याची बायकोही टंग करून राहिली त्या गळ्याजवळ पैसे आहेत बापा बुड्डे बा भुई फुकून निजेलचा विषय नाही ना पण ते कसं आता जमतच नाही ना वा पैशाचं लय भारी होईल आहे ना खर्च एक तर लय वाढला ना बाबा काही सांगू नको बाबा चालतं का गाय पाय नाही आपल्याला चाल पाहून घेऊ पैसे फोकणीचं पुढचं पुढे पण कसं बाबूले गाय तर पाहिजेच चाल बरं चाल उठ चाल घेते लेकू राहते चाल बापा हे होय या पोराले गोंड्याला कुठे घेऊन फिरता बापा अजून थंडीचं वातावरण आहे बदली येऊन राहिली बिमार पडला अजून दवाखान्याला कुठून पैसे लावसान सांगा ना त्या बुडी देऊन टाकून उखा बुड्या बायको जो बाबा ते माजली न वागवत नाही म्हणते तर लेकराले त्या उख्याबरोबर भांडण करून राहिली त्याची बायको काय सांगतो ते डोंगरी माजली वागवत नाही म्हणते मी त्या डॅने लेकराली अशी माजली ते काय सांगतो वागवायला तयार नाही ते डोंगरी
अरे बापा या बुडीने दोर तोडला बरी होती. आता कसं काय करा का आपण करा का आता या लेकराचं. बरं हो चला मग सोबतच घेऊ. चला पाहू बापा गाय पाहिल्याशिवाय कसं मेळ येणार नाही. दूध कुठून 5-6. हो चाल अर्जंट गाय आणणार आपल्याला. चाल. ललू नाही ना बाबू ललू नाही ना. आणतो तुझे गाय आणतो ना दुधासाठी. गाय आणतो दूध पाहिजे तुझे. ललू नाही ना.